Hello everyone, welcome you to Nanvas. It's Krishna, and in this video we are going to talk about why I choose the college Pune District Education Association for my further studies. Well, there have been many reasons for choosing this college. The prior reason was my school. Yeah, it was not of that level that I will get to colleges like College of Engineering Pune. And all. तरी माझा स्कोरच खूप कमी होता 88 पॉईंट समथिंग काहीतरी स्कोर होता तर या स्कोरवरती होम युनिव्हर्सिटी थ्रू मला कॉलेज नको हवं होतं अमरावती डिव्हिजन मधलं मला कॉलेज नको हवं होतं मला कॉलेज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या थ्रू या अंडरचं कॉलेज हवं होतं तर आता या स्कोरवरती SPPU अंडर कोणतं कॉलेज असणार मग त्यासाठी रिसर्च केला नंतर मला माहिती पडलं की माझ्या स्कोरवरती मला दोन कॉलेजेस अलर्ट होते एक मीन्स वसंतदादा पाटील भावधन कॉलेज भावधन त्याची कॉलेज आहे आणि दुसरं मीन्स पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशन जे की मानसी पत्रिकेमध्ये आहे. तर यामध्ये मी पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चूज केलं रिझन तेच की गुगल मॅपवरती लोकेशन बघितलं तर मांजरी म्हटलं म्हणजे एक गाव आहे त्या गावाला नदी डिवाइड करते तर नदी डिवाइड केल्यामुळे त्या गावाचे दोन पार्ट्स होते एक बुद्रुक आणि एक खुर्द त्यानंतर नदी आहे कॉलेजच्याच बाजूला तिथं बाजूला थेऊर म्हणून एक गणपतीचं मंदिर होतं ते बघितलं बरंच लांब आहे गुगल मॅपवरती जे दिसलं ते सांगतोय हॉस्टेल्स वगैरे बघितले तर हॉस्टेल्स पण जवळ होते त्यामुळे ते चूज केलं आता रिअल सिनेरिओ कसा होता जेव्हा मी तिथे गेलो ते तुम्हाला शेअर करतो सो द रिअल सिनेरिओ वॉज टोटली डिफरंट आय टूक ऍडमिशन इन दॅट कॉलेज while my admission process I met the staff was too friendly and there were no issue throughout the admission process each and every staff has cooperated and helped in the admission process then after if we talk about the college infrastructure छान आहे कॉलेज जास्त मोठे नाही आहे लिमिटेड आहे कॅम्पस लिमिटेड आहे समोर एक ग्राउंड आहे पण जे लॅब्स आहे वेल इक्विप्ड आहे क्लासरूम मध्ये डिजिटल बोर्ड आहे टीचिंगचा जो मेथड आहे ती खूप छान आहे जी फॅकल्टी त्यांनी प्रोव्हाइड केली आम्हाला त्यांचा एक्सपिरियन्स मला तरी वाटतं की मोर दॅन 80 इयर्सचा एक्सपिरियन्स तरी असेल ज्या प्रकारे ते शिकवतात प्रॅक्टिकली कधी म्हटलं तर कधी तिथं 8वी 7वीतला मुलगा सुद्धा येऊन बसवला तर त्याला ते टीचिंग समजायचं एवढं सोपं पद्धतीने ते शिकवायचे ऍडमिशन घेतली फर्स्ट इयरचा विद्यार्थी होतो मी आता सुद्धा माझं फर्स्ट इयर आता संपलं सेमिस्टर 2 ची एक्झाम दिली तर एक्सपिरियन्स असा होता की कॉलेज मला आवडलं कॉलेज छान आहे जागा सुद्धा छान आहे हॉस्टेल जवळच आहे वॉकिंग डिस्टन्स हॉस्टेलवरून खाली उतरलं की मेस मध्ये जेवण छान आहे कुठल्याच प्रकारचा तिथे राहायचा त्रास नाही खर्च सुद्धा लिमिटेड आहे आणि कॉलेज छान आहे बाकी कधी बघितलं तर खूप छान कॉलेज आहे सो इफ यू टॉक अबाउट माय फर्स्ट इयर एक्सपिरियन्स तर प्रत्येक ब्रांचेसला वेगळे वेगळे सेक्शन अलोकेट केले होते CS साठी A आणि B सेक्शन असं प्रत्येक ब्रांचेससाठी ABCDEF असे बनवलेले मी होतो AIDS ब्रांच मध्ये आणि माझं सेक्शन होते E आता त्या सेक्शनला सुद्धा त्यांनी 3 पार्ट मध्ये डिवाइड केलं फॉर एक्झाम्पल ई आहे तर ईला E1 E2 E3 वॉट द रिझन इज बिंग की प्रत्येक मुलावरती ध्यान देता येईल आणि प्रत्येकाला त्या प्रॅक्टिकलला परफॉर्म करता येईल बघितलं तर हे सगळे इनिशिएटिव्ह आमच्यासाठी आहे आपल्यासाठी होते की मुलांना समजलं पाहिजे समजलं झालं पाहिजे आणि एक प्रकारे हे त्यांची जी सिस्टम होती ते मला आवडली सुद्धा टीचिंग तर छान आहेच प्रॅक्टिकल साठी स्पेशल टायमिंग होतात सकाळी 2 तास किंवा कॉलेज सुटायचे आधी 2 तास असं लगातार प्रॅक्टिकल चालायचे प्रॅक्टिकल पूर्ण एक्सप्लेन केला जात होते आणि मग त्यांना परफॉर्म करायचे कॉलेजची टीचिंग म्हटली तर टीचिंग पण छान होती ऑफकोर्स फर्स्ट इयरला सर्वांना सिलेबस सारखा राहतो तर आम्हाला माझ्या ब्रांचला तरी
जे 5 सब्जेक्ट होते ते होते की मॅथमॅटिक्स 1, फिजिक्स, then after mechanics, FPL, and BW. BW stands for Basic Electrical Engineering. M1 is Engineering Mathematics 1, Mechanics is Engineering Mechanics, Physics, and FPL, Fundamental of Programming Language. ह्यामध्ये सी प्रोग्रामिंग आपण करतो. तर फिजिक्सच्या विषयी कधी म्हटलं तर फिजिक्सचे फॅकल्टी एवढे एक्सपिरियन्स होते की त्यांनी जे शिकवलं त्यांचे जे नोट्स होते त्याच्या बाहेर कुठे पेपर नाही द्यायचे. त्यांनी असाइनमेंट मध्ये आणि मॉक मध्ये जो पेपर दिला सेम क्वेश्चन युनिव्हर्सिटीच्या एक्झाम मध्ये दिसले. देन आफ्टर मेकॅनिक्सची गोष्ट केलं तर त्या सरांची पर्सनॅलिटीज वेगळी खूप. सरांचा अप्रोच खूप क्लिअर, टीचिंग स्टाईल मेथडॉलॉजी खूप वेगळी. दे बिलीव्ह दॅट स्पून फिडिंग शुड नॉट बी प्रमोटेड. इन्स्टेड यू शुड understand the problem, analyze it, and try to find solution by yourself. This approach was totally clear and it helped a lot. Then after BW म्हटलं तर BW असा विषय आहे ज्याचा बॅक लागतो बऱ्याच मुलांचा. माझ्या सुद्धा मित्रांचा लागलाय. बट मॅमनी खूप छान शिकवलंय आणि त्यामुळं मेजॉरिटी मुलांचा निघून गेलाय विषय. माझा एक्सपिरियन्स सुद्धा खूप असेल. FPL ची गोष्ट करावं तर मॅम नवीन होती बट मॅमची टीचिंग स्मूथ होती. त्यांच्या असाइनमेंटच्या बाहेर पेपर गेला नाही. देन आफ्टर मॅथमॅटिक्स म्हटलं तर मॅथमॅटिक्सची मॅम सुद्धा खूप फ्रेंडली. प्रत्येक टॉपिक बेसिक पासून स्टार्ट करून ऍडव्हान्स पर्यंत केव्हा नेलं काही समजलंच नाही आणि खूप छान मॅमने शिकवलं. त्यांच्या टीचिंग वरच समजायचं की हे काही आता आताचे शिकवणारे नाही तर हे खूप आधीपासून शिकवत आलेले आहेत. आणि तिथं कुठे त्या कॉलेजमध्ये माझा इंटरेस्ट आणखीनच वाढला. कारण की 11th-12th मध्ये असे टीचर्स नव्हते मिळाले आणि तसे जे पाहिजे होते टीचर्स त्या टाइमला ते आता या कॉलेजमध्ये भेटले. तर त्यांच्या टीचिंगमुळे मला एक इंटरेस्ट क्रिएट झाला होता की मी रोज रेग्युलर लेक्चर अटेंड करायचो. इन्स्टेड माझी अटेंडन्स तिथं 100% झाली होती डायरेक्ट. माझी फर्स्ट इयरची अटेंडन्स 100% होती. एक ऍडिक्ट झालं होतं असं म्हणू शकतो आपण. मला ते लेक्चर्स खूप आवडायचे त्यांचे. असं वाटायचं की लाईफ मध्ये आता लास्ट टाइम आपण कुठे फिजिक्स शिकणार आहे, मेकॅनिक्स लास्ट टाइम शिकत आहे. त्यानंतर मी आलं तर रिअल लाईफ मध्ये काम आहे असं शिकायला तर मिळणार नाही. तर जाऊन बसायचो, मला आवडायचं, मजा यायची. आणि एक सांगतो की कधी तुम्ही ते लेक्चर प्रॉपर केले, तुम्ही फक्त लेक्चरचं कॉलेजमध्ये तरी केले आणि घरी येऊन काही केलं पण नाही, तुमचं सगळं निघून जातं. काय राहतं की जे नॉन ऑटोनॉमस कॉलेजवाले जे मुलं असतात त्यांचे पेपर युनिव्हर्सिटी थ्रू येतात तर त्यांना माहिती नसतं काय येणार आहे काय नाही येणार आहे. ते एक भीती असतं आणि बॅक लागायचे चान्सेस जास्त असतात. त्यांचेच तरी तुम्ही स्टार्टिंग पासूनच त्यांच्या टीचिंग वरती बघितलं, मेथडॉलॉजी बघितली त्यांची, फॉलो करत गेले तर कसलाच त्रास येत नाही. फर्स्ट इयर निघालं त्यामध्ये सीजीपीए म्हटलं तर 9.45 सीजीपीए होता माझा. सीजीपीए नाही, SGPA सॉरी. सीजीपीए आणि SGPA वेगळा असतो. माझा SGPA 9.44 होता फर्स्ट सेमिस्टर मध्ये. मॅथमॅटिक्स मध्ये 60 आउट ऑफ 60 स्कोर केलेलं त्यावेळेस. देन आफ्टर सेकंड सेमिस्टरची गोष्ट करावं तर सब्जेक्ट चेंज होतात. आधी फिजिक्स होतं तर आता केमिस्ट्री आलं. मेकॅनिक्स होतं तिथं ग्राफिक्स आलं. FPL होतं ते इथं PTS आलं. मॅथमॅटिक्स 1 होतं ते इथं मॅथमॅटिक्स 2 आलं. तिथं BW होतं इथं BXC आलं, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स. ऍज कम्पेअर टू फर्स्ट सेमिस्टर आता जे सब्जेक्ट होते ते सोपे आणि इंटरेस्टिंग तर दोन्ही साईडचे होते. आणि तेच की आपण केमिस्ट्री लास्ट टाइम शिकत आहे आता की यानंतर कधी शिकणारच नाहीये केमिस्ट्री. तर तिथं मला इंटरेस्ट होता. केमिस्ट्रीची फॅकल्टी आमची फर्स्ट इयरची HOD मॅम होते. मॅमच्या टीचिंग वाचून तर असं वाटतं की माझा एक्सपिरियन्स खूपच काही असेल. मोर दॅन 8 or 10 years आमचा एक्सपिरियन्स असेल म्हणजे. मॅमची टीचिंग खूप भारी आणि खास मीन्स की एक म्हणतो ना आपण जनरेशन गॅप म्हणून, तो त्या मॅमनी कव्हर केलाय की आताच्या मुलांना कसं टीचिंग आवडतं, कसं त्यांना इझिली ग्रॅब होतं, त्या अकॉर्डिंग त्यांनी शिकवलं. तर केमिस्ट्रीची फॅकल्टी तिथली खूप छान आहे. देन आफ्टर
गोष्ट केली तर पीपीएस साठी एफपीएस जे मॅम होते तेच आम्हाला होते. जसं एफपीएस स्मूथ गेलं अकॉर्डिंग टू दॅट ओनली पीपीएस सुद्धा स्मूथ गेलं. मॅथमॅटिक्स 2 जे आहे हा विषय ऍज कम्पेअर टू मॅथमॅटिक्स 1 टफ म्हटलं जातं. आणि यासाठी खूप छान नाव मला अलॉट केली होती. घरटे मॅम म्हणाले काय तर मॅमचा एक्सपिरियन्स खूप खूप आहे. एक्झॅक्टली मला नाही माहिती बट मोर दॅन 8 or 9 इयर्स असतील. मॅमने त्या विषयाला एवढं सोपं करून टाकलं की अवघडच काही जात नव्हतं. एक्झाम सुद्धा खूप स्मूथ गेले त्यामुळे. देन आफ्टर ग्राफिक्स म्हटलं तर ग्राफिक्ससाठी सर होते आम्हाला. सिमिलरली तेच सांगतो, ग्राफिक्सचे प्रत्येक लेक्चर केले आणि कुठल्याच प्रकारचं त्रास एमसीएम मध्ये झाला नाही. एवढं प्रॉपर तिथे शिकवलं गेलेलं. अख्ख्या फॅकल्टीने त्यांचं 100% दिलं. फक्त 100% मुलांना द्यायचं द्यायचं होतं. टाइम टू टाइम सगळे मॉक झाले, टाइम टू टाइम जे टेस्ट होता युनिट टेस्ट ते झाले, टाइम टू टाइम क्विज झालं, सबमिशन झालं. कशातच कुठं कोणत्याच फॅकल्टीने कोणालाच इंटेन्शनली त्रास दिला नाही. फर्स्ट इयरची गोष्ट करतो, मला बाकी इयरचं माहिती नाही, आयडिया नाही. मी स्पेसिफिकली फर्स्ट इयर सांगतो. कधी तुम्ही कॉलेज अटेंड नसेल केलं तर मे बी तुम्हाला म्हटलं असेल, बोलले असेल, पण एंडिंगला सगळं केलं त्यांनी व्यवस्थित. कसं कॉलेज करणं वगैरे हे स्टुडंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर ओव्हरऑल कधी बघितलं कॉलेज, कॉलेज खूप छान आहे या स्कोरवरती. आता इव्हेंटची गोष्ट करूया. इव्हेंट्स वगैरे कॉलेजमध्ये लिमिटेड आहे. कॉलेजचा एकच खूप मोठा इव्हेंट असतो फेबमध्ये, आय थिंक फेब ऑर जन समथिंग. तसं आम्हाला तर अनुभव नाही करता आला कारण की रिझन होतं काहीतरी, त्यामुळं फेस्टच झालं नाही. बट सिनियर सांगतात की खूप छान 3 की 4 दिवसाचा इव्हेंट राहतो. रात्री असतो गॅदरिंग, जसं स्कूलमध्ये गॅदरिंग असतं तसंच इथला इव्हेंट राहतो. देन आफ्टर वर्षभर हॅकेथॉन चालतात वेगळे वेगळे. त्यानंतर वेगळे वेगळे कॉम्पिटिशन्स असतात. प्रत्येक ब्रांचेसच्या वेगळ्या कॉम्पिटिशन चालतात. आर्ट्स क्लब आहे त्यांचं वेगळं चालतं. कॉलेजमध्ये प्लेसमेंटच्या विषयी कधी म्हटलं तर ऑफकोर्स कॉलेजच्या भरोसे तर नसतं राहायचं या गोष्टीसाठी. कॉलेज अपॉर्च्युनिटी देतं, पण त्या अपॉर्च्युनिटी आपल्याला ग्रॅप सुद्धा करता आली पाहिजे. ती ग्रॅप करायसाठी आपण तेवढी स्किल्ड पाहिजे, तेवढे स्किल्स आपल्याकडे पाहिजे. So if you have the guts, then there is no need to think about placements. If you have the potential, then you can easily grab. Then after hostels. हॉस्टेल्सची गोष्ट म्हटली तर गर्ल्स हॉस्टेल आहे, बॉईज हॉस्टेल आहे. हॉस्टेलचे रेंट 2000 आता आहे. इलेक्ट्रिसिटी बिल आपल्याला पे करावं लागतं. हॉस्टेलमध्ये सुविधा वगैरे सगळ्या भरपूर दिलेल्या आहेत. वेल क्लिनिंग होते. माझं स्पेसिफिकली तिथं हॉस्टेल स्वानंद बॉईज हॉस्टेल आहे. स्वानंद यासाठी चूज केलं होतं की इंटेक कॅपॅसिटी कमी होते आणि कॉलेज पासून खूप जवळ आहे. मीन्स 5 मिनिटामध्ये मी कॉलेज आणि 5 मिनिटामध्ये मी हॉस्टेल असं. आणि खालीच उतरलं की मेस तिथं प्रोव्हाइड केलेली आहे. मेसमध्ये छान जेवण आहे, अनलिमिटेड जेवण आहे. 70 रुपीज पर मील आहे. जेवण छान आहे, कुठल्याच प्रकारचा त्रास नाही कुठं. राहणं वगैरे खूप कमी बजेटमध्ये होतं. दुसरं म्हणजे कधी फिरायचं सुद्धा असलं तर पीएमपीएल जिंदाबाद. बसा तुमच्या एचएमई मध्ये जा हडपसरला आणि फिरा जिथं वाटलं तिथं. फिरासाठी पण पुण्यामध्ये आहे जागा, करा एक्सप्लोर. कधी येत असणार तिथं तर. अगं, मला तर एवढं आवडलं ना पुणे. पर्सनली सांगतो, पुणे नाही आवडले मला एवढं. पण आता ऍडमिशन घेतली आहे, काढायची 4 वर्ष. पण पुढे कधी चान्स भेटला तर नक्कीच पुणे सोडेल. सो फायनली कन्क्लूड करतो की तुम्हाला कधी इथे ऍडमिशन घ्यायचं तर कॉलेज खूप छान आहे. खास मीन्स की इथे डिसिप्लिन वरती जास्त फोकस आहे बाकी कॉलेजपेक्षा. प्रॉपर टाइम वरती शिकवलं जातं, वेळेवरती सिलेबस कम्प्लीट केलं जातं, युनिव्हर्सिटीच्या एक्झामसाठी प्रिपेअर करून दिलं जातं. फॅकल्टी छान आहे, कुठल्याच प्रकारचा त्रास नाही, राहण्या खाण्याचा सुद्धा त्रास नाही आहे.
आणि मेन मीन्स तुम्हाला फिरायचं असलं तर कनेक्टिव्हिटी पण आहे. यापुढे तुम्हाला कॉलेज विषयी जास्त माहिती देणार नाही, पण कॉलेजमध्ये घडणाऱ्या रोजच्या घडामोडी त्या नक्की सांगेल. तिथं घडलेलं फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर मध्ये खूप काही मेमरीज बनलेल्या आहेत. त्यामध्ये एका मेमरीमध्ये एका फ्रेंड सोबत त्याचं इंट्रोडक्शन करतो. हा जो दिसतोय हा आहे स्मित पाथरे. स्मित सोबत मी माथेरानला फिरायला गेलेलो. त्याचा सुद्धा ब्लॉग टाकेल. तिथं खूप एन्जॉयमेंट केली. तिथले बरेच क्लिप्स आहे माझ्याकडे, ते सुद्धा इथे शेअर करेन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.